नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, ज्योतिबावरील पुजारी हटविण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. ज्योतिबा येथील पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील परितीसह भोगावती खोऱ्यातील ग्रामस्थांनी ज्योतिबा देवस्थानाच्या पुजाऱ्यांविरोधात कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सोमवारी मोर्चा काढला. या मोर्चात महिलांसह नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ज्योतिबावरील पुजारी हटवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. हलगी वादनावरून पुजारी व परिते ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादातून पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाणीची घटना घडली होती. शिवाय भाविकांनी मद्यप्राशन केल्याची बदनामी केल्याचा आरोप करत परितेसह भोगावती खोऱ्यातील कुरकली, हळदी, घोटवडे, राशिवडे, टिपकुर्ली, कोथळी, कांडगाव, देवाळे, कौलव, सिरसेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी 11 वाजल्यापासून भोगावती खोऱ्यातील नागरिक दसरा चौकात येण्यास सुरुवात झाली. शहाजी कॉलेजच्या मैदानावर नागरिक जमा होत होते. तेथून 12 वाजण्याच्या सुमारास नागरिक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. ज्योतिबा मंदिरातील दोषी पुजाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, भाविकांना न्याय मिळायलाच हवा, पुजारी हटाव, ज्योतिबा बचाव यासह अनेक फलक घेऊन मोर्चेकरी दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. येथे मोर्चेकरांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान या मोर्चात ज्योतिबावरील पुजारी भाविकांना कशा प्रकारे वागणूक देतात याचा एक सजीव देखावा तयार करण्यात आला होता. एका ट्रॅक्टर ट्रॉलीत केदार पाटील या 6वीतील मुलाला ज्योतिबा बनवण्यात आले होते. तर पुढे 5-6 पुजारी एका भाविकाच्या डोक्यावर नारळ फोडत आहेत असा देखावा केला होता. पुढील बातमी आहे, जिल्हा परिषदेच्या समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध. नक्की कोणाला संधी मिळाली जाणून घेऊयात. अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी आज सोमवारी बिनविरोध पार पडल्या. बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतीपदी शिवसेनेच्या सारिका नांदेकर यांची निवड करण्यात आली. तर शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतीपदी जनसुराज्याच्या शीतल प्रवीण यादव, त्याचबरोबर महिला व बालकल्याण सभापतीपदी अजित पवार राष्ट्रवादीच्या विद्याविलास पाटील आणि समाज कल्याण समिती सभापतीपदी यड्रावकर यांच्या शाहू आघाडीच्या श्रद्धा गायकवाड यांची निवड करण्यात आली. महाविकास आघाडीने या 4ही सभापती पदांसाठी भरलेले अर्ज राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार मागे घेतले. त्यामुळे सर्व सभापती पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. निवड सभेच्या पीठासन अधिकारी म्हणून करवीर प्रांताधिकारी मौसमी चौघुले यांनी काम पाहिले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध समिती सभापती पदासाठी नावे निश्चित करण्यासाठी गेली काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरू होत्या. आज सोमवारी सकाळी महायुतीचे नेते मंडळी व जिल्हा परिषद सदस्यांची एक हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सभापती पदासाठी नावांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बांधकाम व आरोग्य समिती सभापती पद शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेकडून या पदावर बुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सरिता नांदेकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात हे पद दिले. मात्र बांधकाम समिती सभापती पद आपल्या करवीर विधानसभा मतदारसंघासाठी मिळावे यासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे देखील आग्रही होते. करवीर तालुक्यातील वडनगी मतदारसंघातील सदस्य इंद्रनील पाटील यांच्यासाठी आमदार नरके आग्रही होते. याशिवाय बांधकाम व आरोग्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे नेते व गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी आपल्या चिरंजीवाला पद मिळावे यासाठी तेही प्रयत्नशील होते. मात्र मुरलीधर जाधव यांच्या सुपुत्रांना संधी मिळाली नसल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. पुढील बातमी आहे, पार्थ पवार शिवतीर्थावर, राज ठाकरेंसोबत 1.5 तास खलबत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. आज दिवंगत अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर पार्थ पवारांची ही पहिलीच महत्वाची भेट असल्याने यामागील कारणांबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर राज यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत FIR का नोंदवला नाही असा सवाल उपस्थित केला होता. अजितदादांच्या अपघातानंतर पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याचा दावा केला होता. यावर मराठी पक्षाचा नेता पाटील असावा, पटेल नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली. आज अचानक पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल 1.5 तास त्यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाबाबत होती याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नाही. अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात कमालीचे सक्रिय झाले आहेत. राज्यसभेची उमेदवारी आणि आज अचानक राज ठाकरेंची भेट, या भेटीचे आगामी राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील बातमी आहे अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटीचे समन्स, चाकणकर तपासाला गैरहजर। बोंदोबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने खरातच्या शिवनिका संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे असे सांगितलेले। अशोक खरातने स्थापन केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत। शिवनिका संस्थेच्या रुपाली चाकणकर ही सदस्य होत्या, त्यामुळे एसआयटीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते। अशोक खरात सोबतच्या ओळखीमुळे रुपाली चाकणकरांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पहिले त्यांनी राज्य महिला आयोग अध्यक्ष म्हणून तर नंतर पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून राजीनामा द्यावा लागला। विरोधकांनी तर काही त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्यावरही चौकशीची मागणी केली होती। त्यांना बोंदोबाबा अशोक खरात सोबत सहआरोपी करा अशी मागणी करण्यात आली होती। कालच एसआयटीने रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले। आज 24 तास उलटून गेले तरी त्या एसआयटी चौकशीसाठी आल्या नाहीत। यामुळे पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। पुढील बातमी आहे पीएम सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबवणार, मंत्री हसन मुश्रीफ। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही प्रभावीपणे राबवणार। संपूर्ण जगासाठी सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसर्गिक स्रोत आहे। याचा पुरेपूर वापर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली पीएम सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर घरोघरी राबवण्याचा निर्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज सोमवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे देखील उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज संबंधितांना मोफत मिळेल। अनुदान वजा जाता सुरुवातीची 3 वर्ष साधारणतः दरमहा वीज बिला एवढाच हप्ता बसेल, त्यानंतर दरमहा येणारे वीज बिल 0 होईल। पर्यायाने पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल। पीएम सूर्यघर योजनेच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्त्यांचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडे ये-जा करण्यासाठी, वैरण व गोठ्यांमधून दूध आणण्यासाठी, बी बियाणे व खतांच्या वाहतुकीसह काढणी केलेली पिके वाहनांमधून घर व विक्रीसाठी नेण्याकरता, तसेच वाड्या वस्त्यांवरील नागरिकांसह विशेषतः माता भगिनी व शाळेला ये-जा करणाऱ्या बालकांसाठी पाणंद रस्ते म्हणून जणू जीवनमार्गच असल्याचं सांगितलं। ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वाद नसतील, म्हणजेच पर्यायाने त्यांची संमती असेल, अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या साह्याने पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत। या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपापसातील वाद मिटवून या योजनेचा वापर प्रभावीपणे करावा असं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी बैठकीत बोलताना केलं। पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 31वा दिवस। युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या। मध्य पूर्वेतील युद्ध आता अशा वळणावर आले आहे जिथे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे की जर लवकरच कोणताही करार झाला नाही तर अमेरिका इराणचे वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि प्रमुख इंधन केंद्र असलेले खार्ग बेट बॉम्बने उडवून पूर्णपणे नष्ट करेल। ट्रम्प यांनी स्पष्ट केले की आम्ही आतापर्यंत ज्या ठिकाणांना स्पर्श केलेला नाही ती आता आमचे लक्ष असतील। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या मागण्या अवाजवी आणि अवास्तव असल्याचे सांगत फेटाळले आहेत। इराणने अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले। इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी झालेले इराणचे नौदल प्रमुख अली रेझा तांगसिरी यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी IRGC ने केली आहे। तांगसिरी हे हॉर्मुझ समुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणारे महत्त्वाचे कमांडर होते। इराणच्या संसदेने म्हणजेच मजलिसने हॉर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून ट्रान्झिट टोल वसूल करण्याचा आणि इराणच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचा प्रस्ताव आणला आहे। तसेच इराण NPT म्हणजे नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी अणुप्रसार बंदी करार मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे। या युद्धामुळे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $115 वर पोहोचला आहे। भारतात शेअर बाजार कोसळला असून सोन्या चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे। धन्यवाद आणि पाहत रहा सकलम।